हा प्रवास आहे गर्दीपासून दूर एक शांत गडाकडे। तुंगी गड कर्जत जवळील डोंगरपाडा गावाच्या कुशीत विसावलेला पण इतिहासाच्या पानावर हलकासा उमटलेला। ना मोठाले बुरुज ना दगडी तटबंदी, पण इथून जे दिसतं ना ते थेट भूतकाळात घेऊन जातं। हा गड फार मोठा नाही, पण प्रत्येक वळणावर पावसात न्हालेल्या झाडांमध्ये आणि दरीकाठावर उभ्या वाऱ्यात एक अनुभूती आहे। ही सफर आहे निसर्गाची, ही सफर आहे शांततेची, आणि ही सफर आहे त्या विसरलेल्या वाटेची जी अजूनही इतिहास सांगते। त्या ट्रेकमध्ये थकवा असेल, दम लागेल, पण वरून जे दिसेल ते कायम लक्षात राहील। तर चला तुंगी गडाची अनोखी अप्रतिम वाट माझ्यासोबत अनुभवायला। समीर दगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनचं दाबायला विसरू। मित्रांनो, निसर्गाचा आनंद घेत निघालो तुंगीच्या पायथ्याशी, कारण की तिकडे आपण आधीच आपल्या फॅमिलीला आणून सोडलं होतं आणि मी परत आलतो डोंगरपाडा येथे आपली मोठी गाडी लावायला, आणि बाबांनी मला बसवलं त्यांच्या बाईकवरती। बाबा म्हणजे मित्रांनो हे आपले मामीचे वडील, त्यांचं हे डोंगरपाडा गाव आहे आणि नजारा बघू शकता किती भारी झालेला आहे, हिरवगार सगळं। मी सुद्धा बाईकवर बसून बाबांच्या गाडी चालवण्याचा आणि निसर्गाचा आनंद घेत निघालो होतो। पुढे येताच सगळ्यांचा नाश्ता चालू होता। मस्त गरमागरम वडापाव आणले होते आम्ही कशाळीमधून, आणि आमची प्राची बघा काय म्हणते। ही शिवप्राची आणि मी सुद्धा नाश्ता केला मित्रांनो, आणि थेट निघालो तुंगीच्या वाटेवर। तर चला। हे मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आपण आज चाललो आहे तुंगी या गडावरती स्टे करायला, म्हणजे ट्रेक करायला मित्रांनो। तर तिकडे आपण राहणारसुद्धा आहे। तर आपण आता डोंगरपाडा गावामध्ये मित्रांनो, आणि हा इथं पायथा आहे। मी ह्या पायथ्यापासून आता वरती जाणार आहे, आणि इकडे असं इथून वरती रस्ता मित्रांनो। गाडी आम्ही तिकडे गावातच पार्क केली आहे, आणि आपण आता चाललो आहे। तर जाऊया डायरेक्ट तुंगी या गडावरती मित्रांनो ट्रेक करायला। तर मित्रांनो, थोडंच वरती चढून येतोय आणि बघू शकता डायरेक्ट चढ आहे, आणि डायरेक्ट दम लागलेला आहे मला सुद्धा। खूप दिवसांनी ट्रेक करतोय, प्रॅक्टिस करायला पाहिजे ट्रेकची। आणि गाणं चालले हातामध्ये फुल घेऊन, आणि आपल्याला आजीसुद्धा भेटलेल्या आहेत। आजी डोक्यात पिशवी घेऊन चालल्यात। त्यांचं आता 70 चालले, 70 वय त्यांचं। आजींचं 70 वय मित्रांनो, 70 वय मला वाटतं बघून तेच। एवढं वय पण आधी चढतात। दम नाही लागत का? दम नाही लागत? लागते ना बा। तेच डोक्या पिशवी घेऊन चालले। काय करायचं? 70 चालू। चे 2 चिल्लर पार्टी ह्यांना काय दमबिम नाही लागलेला आहे, चाललेत उड्या मारत वरती। पप्पा पण गेलेत फास्टमध्ये, इथं आम्हाला दम लागलाय। काय करी चालेल का तुम्ही? चला चला फास्ट। मित्रांनो बघा पाऊस किती इकडे जोरात असतो, रोड सुद्धा खचला आहे खाली। आणि आमची प्राची हम आज कहाँ जा रहे हैं? डोंगर फाड़ने को, डोंगर फाड़ने को, डोंगर पाटने को या डोंगर चढ़ने को? डोंगर चढ़ने को। डोंगर पडल हे डोंगर काला कलरचा। तू कुठं आले? तुंगीला चाललो ना आपण आता। तर मित्रांनो, आपण आता तुंगी गावात जाणार आहे, तिथं तुंगी फोर्ट सुद्धा बघणार आहे। हा तुंगी कोण? प्राची का? प्राचीला बोलता येत नाही। चलो
मित्रांनो बघा ना, डोंगरातून सुद्धा पाणी येते, दगड आहेत, पूर्ण पाणी येतं इथून. आमची प्राचीला पुढं चालली, प्राचीला दम नाही लागला, प्राची अशी पळत चालले डायरेक्ट. आणि गोंड्या पण. हळूहळू दगडांमधून नका चालू. मित्रांनो थोड्या उंचीवर आलो आपण आता आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. असा खतरनाक व्ह्यू आहे ना. आम्ही दबून गेलो. हा ना, प्राची दमले आमचे. तर मित्रांनो आता व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवतो. आता चालत चालत एका ठिकाणावर आलो होतो, जेथून मागे वळून पाहिलं ना तर डोंगरपाडा गाव छोटंसं वाटत आहे. आणि बाजूला बघशाल तर छोटंसं तळंसुद्धा आहे. आणि आजूबाजूला पसरलेला हिरवा निसर्ग अगदी चित्रातला वाटू लागला. कधी कधी वाटतं अशा ठिकाणी एक क्षण थांबून सगळं विसरून फक्त डोळ्यांनी जगावं. इथून बघितलं की समजतं आपण नुसतं चढत नाहीये, तर आपण निसर्गाचा अनुभव घेतो. तर मित्रांनो खतरनाक असा वारा सुटलेला बघू शकतो. आणि व्ह्यू पण खतरनाकच आहे. आणि आमच्या गँगचा फोटोशूट चालला इथं. तर छोट्याशा ब्रेक नंतर आता आपण चालायला सुरुवात केलेली मित्रांनो. रोड चांगलाच आहे, तर जागेवरती चढ आहे. चढ आपल्याला चढायचा मित्रांनो. मग आपण डायरेक्ट जाऊन पोचणार डोंगरगडावरती. तर चला जाऊया. पप्पा पण चाललेत. आज पप्पा सगळ्यांच्या आधी आहेत. आणि प्राचीसुद्धा पळत आले बॅग घेऊन. प्राचीची छोटीशी बॅग डोक्यावर घेतले. ए पडशाल तशा. चला चलो. तर चला मित्रांनो, हळूहळू दाखवतो तुम्हाला काय काय पुढे. तर माझ्यासोबत चालले होते हे छोटे टिल्लू पिल्लू, म्हणजे प्राची आणि गोंड्या. मला तर दम मारला होता, पण यांना काय दम लागत नव्हता. आणि सगळ्यांच्या पुढे पुढे जात होते. गाण्याच्या तरी घेऊन चालले, दमले गाणं. आणि मग मी सगळ्यांना वाटते तर खजूर एनर्जीसाठी. हिला एकच पाहिजे, गोंड्याला एकच पाहिजे ना. तर मी पण खातो मित्रांनो खजूर. तर खजूर खाऊया आणि एनर्जी बूस्ट करूया. प्राची बघा, प्राचीला काय दमच नाही लागला. तर मित्रांनो आपण 5 वाजता ट्रेक चालू केलेला. आता वाजले 6. 1 तास झाला मित्रांनो. अर्ध्या रस्त्यावर आहे. थोडंसं डोंगरवरती चढून आल्यानंतर असं सुंदर असा नजारा बघायला भेटतो. या नजाऱ्यात मन असं रमूनच जातं. आणि तितक्याच जोरात वारेसुद्धा वाहत होते. आणि वाऱ्यामध्ये माझा थकवा नाहीसा झाला. लांब जायचे? अजून 1 तास. 1 तास लागेल का? ठीक आहे. तर मित्रांनो निधीच्या मामाचं गाव आहे हे. आणि निधी तुझी कोणतीकडेवर राहतात? मावशी राहते वरती. अजून नाना बाबा राहतात तिचे. तर आपण मित्रांनो तिकडे जाणार आहे. स्टे आपला तिकडेच आहे. मग आपण तुंगीगड सुद्धा फिरणार आहे. तिकडे गेल्यावर आपण पहिला तुंगी गावात जाणार आहे, तिकडे स्टे करणार आहे मस्तपैकी आणि राहणार आहे. तर आपण हळूहळू जाऊया मित्रांनो वरती. तर चला, आता निध्या सुद्धा आपल्यासोबत जॉईन झालेली आहे आपल्या पार्टीमध्ये, फास्ट ट्रेकरमध्ये. फोन बिन धुवून आले तिथं, आपण मस्त व्हिडिओ काढले तिथे. चला जाऊया. हळूहळू पावसाचे स्टेप सुद्धा आपल्या अंगावर येत आहेत मस्तपैकी. हवा सुद्धा सुटलेली. मित्रांनो हे माकडाला घाबरलेत आणि आपण पण जाऊया पटापट. आणि बघा मित्रांनो, हे माकड यांच्याकडे खाली गेलेले आहेत आणि पाऊस सुद्धा आलाय. हे माकड खाली पडत चालत बघा. तर मित्रांनो पाऊस आलेला आहे जोरात, मस्त पाऊस माझ्या चष्म्यावर बघू शकता. आणि मी चाललोय भिजत थोडा. जास्त जोरात पाऊस नाही आहे, थोडा पाऊस आहे. चला चलो गाईस. हे आमचा जादू असं कर ना, जादूचा कर ना. जादू अरे दुसरा एक जादू.
दुसरा जादू. तर हे दोघी बहिणी जादू बनल्यात. पाऊस पडतोय मित्रांनो, थोडा थोडा पडतोय, पण आजारी नको पडायला म्हणून लोकांनी रेनकोट घातलेला आहे. हा, निध्याला लय माकडा घाबरतात, म्हणजे निध्या माकडांना घाबरतोय. पण मग कशी निधी आरडली म्हणून माकडा पळून गेली तिला घाबरून. तर मित्रांनो आपण आता थोडं वरती आलो डोंगर चढून, आणि इकडे सपाट जागा आहे मस्तपैकी, आणि आमचे बाकीचे मंडळी खालीच आहेत, हळूहळू येत आहेत. आणि आम्ही सगळे फास्ट ट्रॅकर, आता आम्हाला फास्ट ट्रॅकरच बोलायला लागेल तुम्हाला. आम्ही वरती आलो आहे, हे बघा आमची फास्ट ट्रॅकर प्राची, गोंड्या, पप्पा, मम्मी. आपण जर इथं रेस्ट करूया मस्तपैकी, आणि आता नंतर ट्रेक बाकीचे माणसं आले पुढे चालू करूया, त्यांना पण येऊ द्या. तर मित्रांनो आपल्या विश्रांतीनंतर आता आपण चाललोय वरती, पुढचा ट्रेक चालू करतोय, आणि रॉकीचा व्हिडिओ काढतोय, ड्रोन शॉट वगैरे मस्त काढतोय. आता आपल्या फास्ट ट्रॅकरमध्ये ॲड झालेली आहे. हॅलो, आमचा बेडूक इकडे बघ कसं चाललंय. बेडूक अरे आमची मसू कोण आहे? उभी दिसते नाही, माझी मसू. तुझी कोण? मसू. प्राची मित्रांनो लय जोक करते, डेंजर प्राची. खालून सरळ वाटेने आल्यानंतर मित्रांनो इकडे एक छोटासा कच्चा रस्ता लागतो, तो सुद्धा जातो तुंगी गावाकडे. पण मित्रांनो ह्या रस्त्याने गेल्यावरती आम्हाला वस्ती जवळ पडणार होती, आणि आम्हाला डायरेक्ट गावात न जाता वस्तीवर जायचं होतं. मग आम्ही निघालो कच्च्या रस्त्याने वस्तीकडे. आज आपला स्टे होता तिकडे. नेत्या काय सांगशील अजून? तिकडे काय आपल्याला काय बघायला भेटेल? काय आपल्याला तिकडे बैल आहेत, हा, बकरी आहेत आणि कोंबड्यात. कोंबड्या तुमच्याकडे का? आणि निध्याने सांगितल्याप्रमाणे मित्रांनो कोंबड्या, बकऱ्या आणि बैल बघायला भेटेल आपल्याला, ते सगळीकडेच असतात. आम्ही चालत डोंगरावर तुंगी त्या डोंगरावर चालाय. मामा गेला सगळ्यात पुढं, आणि ही शाही नुसतं घेत बसली आहे. हे बघा हवा लागेल. दाखव फुलं. दिसतं का ना मित्रांनो, हेच ते गड आहे इथे, आणि आपल्याला जायचं तिकडे, त्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या तुंगी गावात. मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे, आता 6:45 झालेत, बघू शकता. लेट झालेलं आहे, आपण लेट निघालोय, तरी पण आपण पोचूया. मित्रांनो माझ्या पाठी दिसते ते तुंगी गड आहे मित्रांनो, तर आपल्याला तिकडेच जायचं आहे, त्याच्या पायथ्याशी. तर आपण पायथ्याशी स्टे करणार आणि उद्या सकाळी तिकडे जाणार आहे, तर तुम्हाला ते सुद्धा दाखवणार मी. तर मित्रांनो आपण फायनली पोचलेलो आहे, तर तिथे राहणार आहे आपण, ते स्टे करणार आहे तिथे, आणि आमची जादूसुद्धा आलेली आहे. तर मित्रांनो आपला आजचा स्टे होता तुंगी गावात, तर आज आम्ही राहणार होतो इकडेच, आणि उद्या सकाळी उठून सफर करणार होतो तुंगी गडाची. तर व्हिडिओमध्ये मित्रांनो असेच राहा, आपला व्हिडिओ पूर्ण बघा.
तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज ट्रेक चालू करतो पुढचा, तर तुंगी गडावरचा. तर आपण स्टेला होतो इथे आपल्या नातेवाईकांच्या इथे. तर तिथून आता आपण निघतो आहे पुढचा ट्रेक चालू करायला. रात्री आपल्याला यायला लेट झालेलं, तर आपण आता इकडून चालू करतो आहे. तिथं जवळच आहे आणि इथे पुढेच तुंगी गावसुद्धा आहे. त्या गावातून आपल्याला वरती गडावर जायचं आहे. तर रॉकी अजून चायच पितो आहे. तर आपण आता निघूया, फटाफट जाऊया. तर गावात जायला मित्रांनो रस्ता असा इथूनच आहे आणि इकडे खाली बघू शकता इथं घर आहे 2-3. तर आम्ही तिथे थांबलेलो आणि इकडून असा रस्ता हा, त्या रस्त्याने आपण चाललो आहे वरती. तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे तुंग माताच्या मंदिरापाशी. तर प्रत्येक गावात एक मंदिर असतंच, तसं हे तुंग माताचं मंदिर आहे. आपण आता इथं दर्शन घेऊया आणि पुढे निघूया. तर चला तुम्हाला दाखवतो कसं आहे तुंग माताचं मंदिर. तर हे तुंगा माताचं मंदिर आहे. तर मित्रांनो आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहे तुंगा माताच्या मंदिरापाशी. तर आता आपण जाऊया पुढचा ट्रेक चालू करायला तुंगी गडावर. तर तुम्हाला दाखवतो, इकडे मंदिराच्या पाठीमागूनच रस्ता आहे आणि तर छोटीशी अंगणवाडीसुद्धा आहे. तर आमच्यासोबतचे बाकीची मंडळी चाललेत पुढे आणि आम्ही चाललो आहे मित्रांवरती. ॲक्च्युली आता बघायला छोटा वाटेल कारण आम्ही डोंगरावरतीच्या तुंगी डोंगरावरती आणि तिथून अजून एक वर डोंगर चढायचं आहे गडावरती. तर आपण जाऊया आता पुढे आणि नजारा बघू शकतो मित्रांनो किती भारी झालेला आहे. आणि रस्ता पूर्ण असा जंगलातून आहे. तर मित्रांनो आपण ट्रेक करतो आहे आणि ट्रेक करताना एक आपल्याला सुंदर असं झाड दिसलेलं तुम्हाला दाखवतो मी. तर हे मित्रांनो, हे जे प्रत्येक ट्रॅकरला माहीतच असेल हे कसलं झाड आहे. तर आपण याला तोडूया. तर मित्रांनो या झाडाचं जे टॅटू म्हणून ओळखला जातो, ॲक्च्युली हा आपला नैसर्गिक टॅटू आहे मित्रांनो. तुम्हाला मी काढून दाखवतो, हातावरती छापून दाखवतो तुम्हाला मी. इथं मस्त असं ठेवूया. तर बघू शकता मित्रांनो नैसर्गिक टॅटू. कसा वाटला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो आता सुरू झाली खऱ्या अर्थाने सह्याद्रीची वाट. आजूबाजूला झाडी, दाट जंगल आणि सुंदर असा डोंगरावरील निसर्ग व्ह्यू. खऱ्या अर्थाने मित्रांनो असं वाटत होतं या रस्त्याने आम्ही ट्रेक करतोय आणि आमची प्राची बघा कशी चालली ह्या अरुंद रस्त्याने. एकीकडे खोलदरी आणि एकीकडे आमची छोटीशी पायवाट आणि एकीकडे वरती डोंगर आणि निसर्ग असा फुलला होता हिरवागार नजाऱ्याने. आणि सह्याद्रीत आलोय ह्याची फिलिंग करून देणारा हा छोटासा रस्ता. आम्ही चाललो होतो हळूहळू, पायी बघून ठेवावं लागत होता. एक चुकीचा पाऊल डायरेक्ट दरीमध्ये. तुंगीगड हा पारंपरिक किल्ला नसून एक महत्त्वाचा वॉचटॉवर म्हणजेच नजरबंदी बुरुज होता. याचा उपयोग शत्रू हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. हा गड फारसा लढाईसाठी वापरला जात नव्हता, पण याची स्थानिक महत्त्वाची भूमिका होती. तुंगीगडावरून पवना धरण, लोणावळा परिसर, तिकोनाचा गड आणि विसापूर किल्ला स्पष्ट दिसतात. त्यामुळे हा भागावर लक्ष ठेवायला आदर्श ठरतो. मित्र खूप वारा सुटलेला आहे. तर मी सिनेमॅटिक व्ह्यू बघितलाच असेल. तर आपण आता वरती जाणार आहे. आणि बाकीच्या गीता आम्ही खालीच बसते आणि आम्ही वरती जाणार आहे.
गडावर चाललो होतो तर इतका भयंकर वारा सुटला होता मित्रांनो, जे बोलते ते सुद्धा कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड प्रॉपर होत नव्हतं, म्हणून मला इकडे व्हॉइसओव्हर करायला लागत होता. आणि इतका प्रचंड वारा सुटला होता आणि तुम्ही बघू शकता. तुंगी गड कर्जत तालुक्यातला साधारण 2200 फूट उंचीवरचा एक लहानसा किल्ला. इथं फार मोठी तटबंदी, बुरुज, महाल काही नाही, पण आहे एक शांत अनुभव आणि थोडासा इतिहास. तर मित्रांनो, इथून आता जागीच चढ आहे. नशीब जास्त पाऊस नाही पडत आहे, ना तर आपल्याला इतका वरती यायला जमलं नसतं. आपण आता रस्ता बघा, इकडे वरती मित्रांनो गाई वगैरे येतात इकडे. पप्पा चालत एकटेच सगळ्यांच्या पुढे. तर मित्रांनो, फायनली आपण आलोय. नजारा पुढे गडावर पोचताच जे मुख्य लक्ष वेधून घेतं ते म्हणजे एक जुनं पाण्याचं टाकं. ते तुम्हाला पुढे गेल्यावर मी दाखवतोच. ते गडाच्या कडावर आहे. हे टाकं थोडंसं खोल आहे आणि दगडात खोदलेलं दिसतं. पावसाळ्यात ते टाकं भरलेलं असतं आणि तिथं पाणी बराच काळ टिकतं. इतिहास अशा टाक्यांचं खूप महत्त्व होतं, कारण गडावर असलेल्या मावळ्यांना व पहाऱ्यांना पिण्याचं पाणी याच टाक्यांमधून मिळायचं. थोडी रिस्क घेतली आणि निघालो पुढे, कारण हे गडाला होतं. तुंगी गडाचं हे टाकं विशेष आहे, कारण गड फारसा मोठा नसताना सुद्धा अशा टाक्यांचं अस्तित्व दाखवतं की या गडावर लोकांची हालचाल आणि थांबा असायचा. आजही ट्रेकर्स इथे पोचल्यावर थोडा वेळ बसून या टाक्यांचं शांत वातावरण अनुभवतात. मी सुद्धा या टाक्यांच्या इथे उभा राहून थोडंसं अनुभवलं. इकडे खाली खोलदरी असल्यामुळे जास्त रिस्क न घेता थोडा वेळ थांबून लगेच पाठीमागे फिरलो. नंतर निघालो गडाच्या दिशेने. मला कसं वाटलं गडावरील पाण्याची टाकी, म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये टाका बोलतात इकडे गावकरी, आणि आपल्या मराठीमध्ये टाकी. आणि मित्रांनो, एकच नंबर नजारा इथे. आणि मित्रांनो, या गावकऱ्यांनी इकडे सगळं टिकून ठेवले. दम खूप लागलाय बोलताना येते. आणि रस्ते बघा मित्रांनो, दोन्ही बाजूला दरी. अखेर पायवाट पार करत दरीच्या काठावरून चालत आणि झाडांच्या दरातून वाट शोधत
पोहोचलो तुंगी गडावर. वरती आलं की कळलं हा गड फारसा मोठा नाही, ना भव्य बुरुज ना राजस दरवाजा, पण इथली शांतता, इथला नजारा तो कुठल्याच मोठ्या किल्ल्यावर मिळत नाही. एक भगवा झेंडा वाऱ्यात फडकतोय, समोर असलेली हिरवळ, दूरवर डोंगरपाडा गाव आणि गडावर खोदलेलं एक साधं पण महत्त्व पाण्याचं टाकं. इतिहासात तुंगी गडाचं फारसं नाव नाही, पण असं मानलं जातं की हा एक पाळणे किल्ला होता. म्हणजे इथून इशारा जायचा मुख्य गडावर संकट असेल तर. आज या गडावर फारसं काही गुंतलेलं नाही, पण एकदा इथे पाऊल ठेवलं की डोळ्यात भरतो निसर्ग आणि मनात भरते ती शांती. तुंगी गड छोटा साधा पण अनुभव मोठा. तर मित्रांनो, आता परतीचा मार्ग घेतला आहे. अंगात थोडा थकवा आहे, पण मन मात्र पूर्ण भरून आलं आहे आणि दुःख इतकं जवळून जात आहे जणू सह्याद्री आपल्याला निरोप देते. गडावर परत कधीतरी असं हळूच म्हणतंय. तुंगी गडानं बरंच काही दिलं, निसर्ग, शांतता आणि स्वतःशी बोलण्याची संधी. हा ट्रेक संपलाय, पण आठवणी मात्र सुरू झाल्यात आणि त्या कायम मनात राहतील. तर मित्रांनो, आपण आता जातोय घरी. तुम्हाला कसं वाटलं आपला तुंगी गड तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा इकडे ट्रेकला नक्की या. खूप भारी असा निसर्ग सौंदर्य आहे आणि आपण असेच व्हिडिओ बनवत राहू पुढे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करायला विसरू नका. आणि भेटूयाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, गुड बाय. तुंगी गड पाहिलं आता तुला, पण परत भेट नक्की होईल.